नाशिकच्या जागेबद्दल महायुतीतील तिढा काही केला सुटत नाहीये। नाशिकच्या जागेवर शिवसेनेने दावा केलाय। राष्ट्रवादीच्याही उमेदवाराची चर्चा आहे की मग भाजप आपला उमेदवार या जागेसाठी देतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र नाशिकच्या जागेवर सुरू असलेल्या या तिढ्यावर नाशिककरांना काय वाटतं? झणझणीत मिसळचा आस्वाद घेत नाशिककरांनी जागेच्या तिढ्यावर खमंग गप्पा मारल्यात। पाहूया। मिसळ हब म्हणून खरं तर नाशिकची ओळख येऊ पाहत आहेत। मिसळच्या झणझणीत आणि गरमागरम रस्त्याप्रमाणेच खरं तर नाशिकचं राजकीय वातावरण देखील तसंच तापलेलं आहे। महायुतीत आपण जर बघितलं तर नाशिकच्या जागेवरती शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपकडून दावा हा केला जातोय। हा तिढा जो आहे तो काही केल्यास सुटत नाही आहे आणि मिसळच्या हॉटेलमध्ये देखील याच करता सर्व चर्चा या रंगलेल्या आहेत। काही मिसळप्रेमी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। दादा, कसं बघताय सध्याचे राजकारण सुरू आहे त्याकडे? सध्याची राजकीय अवस्था थोडीशी बिकट वाटते। उथलपुथल चालू आहे। बऱ्यापैकी जे आंदोलनं होत आहे त्याच्यामध्ये जातीय सलोखा बिघडतोय काय असं जाणवतंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या गोष्टी होत आहे। ॲक्च्युली आरक्षण हे आर्थिक निकषावर असलेला सगळ्यांनाच मंजूर राहील असं मला वाटतं आणि सध्याची जी काही राजकीय परिस्थिती पाहता नाशिककडे कोणाचं लक्ष नाही असं मला वाटतं किंवा नाशिककडे मातब्बर नेते राहिले की नाही असंही मला जाणवायला लागतं, जो की नाशिकचा आवाज संसदेत नेऊन उभा करू शकेल। आता सध्या जे काही आहे की एकच पार्टीने उमेदवार डिक्लेअर केला आहे, दुसऱ्याचा अजून उमेदवारही डिक्लेअर नाही झाला। एवढा वेळ गेला नाही पाहिजे मला असं वाटतं किंवा सुज्ञ नागरिकांनी एक चांगल्या उमेदवाराला कसं निवडावं त्याची माहिती मिळवण्यासाठी लवकर डिक्लेअर झालेलं कधीही चांगलं। तुम्हाला काय वाटतं, म्हणजे या जागेवरती हेमंत गोडसे, छगन भुजबळ की इतर कोण असू शकतो? नाही, तो आपला कॉल नाही आहे। सगळ्यांनी हेमंत गोडसेंनी चांगलं काम केलेलं आहे, भुजबळ साहेबांनी इथून मागे चांगलं काम केलं आहे। नाशिकला जो चांगला औद्योगिक प्रगती किंवा क्रांती करू शकेल असा नेता किंवा इथले प्रश्न संसदेत चांगल्या पद्धतीने मांडेल असा नेता दिला तर कधीही नक्कीच चांगलं। थोडक्यात विकास पुरुष हवा। विकास पुरुष। आपको क्या लगता है? जो डेवलपमेंट अच्छा लेके आएगा उसको वोट मिलेगा अच्छा, क्योंकि डेवलपमेंट आज का तारीख में डेवलपमेंट जहाँ पे है वहाँ पे पूरा वोट जाता है। बाकी सब कोई देखता नहीं, क्योंकि अभी सब एजुकेटेड लोग हैं एंड कोई बायस्ड नहीं है। बायस्ड इन द सेंस क्या कभी भी वो राष्ट्रीय वो जो बायस कभी कम हो रहा है एंड लोग जो है डेवलपमेंट के ऊपर ज़्यादा ध्यान दे रहे हैं। कौन डेवलपमेंट लेके आएगा उसको वोट मिलेगा। लेकिन डेवलपमेंट में बातें चल रही है आजकल पॉलिटिक्स में, क्या लगता है? पॉलिटिक्स में वो कम हो रहा है, लेकिन आजकल मेरा ये रहा ये है एक्चुअली डेवलपमेंट के ऊपर लोग चर्चा करना चाहिए अदर देन कास्ट एंड पॉलिटिक्स। कौन सी पार्टी डेवलपमेंट करेगी ऐसा लगता है? अभी जो रूलिंग पार्टी जो कर रहे हैं अच्छा कर रहे हैं एंड होप वापस रूलिंग पार्टी आएगा करके। बघत आहोत खरं तर अशा प्रकारे या चर्चा रंगलेल्या आहेत। जो विकासाच्या दिशेने खरं तर राजकारण हवं आहे, मात्र आरक्षण असेल किंवा इतर मुद्द्यांवरती जास्त फोकसही केलं जात आहे असं कुठेतरी या मिसळप्रेमींचं मत आहे। जो काही या महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। त्यांच्याशी आपण बोलूयात। ताई, काय वाटतं सध्या हे राजकारण कसं बघताय? आम्ही गृहिणी म्हणून बघितलं तर राजकारणामधलं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अशा डोक्याच्या वरतीच चालल्यासारखं वाटत आहेत। अजून काही कुठे कुणाचंही फिक्स होत नाहीये, कोण कुणावर आरोप प्रत्यारोप करतंय त्याबद्दल तर म्हणजे अगदी तसं बघितलं तर म्हणजे सगळे मसाले एकत्र झाल्यासारखेच म्हटलं तर चालेल गृहिणीच्या भाषेमध्ये। असं होतंय की कुठलाही म्हणजे सगळे खडे मसाले झालेत आणि कुठलाही एक प्रॉपर असा मसाला तयार होऊ नाही राहिलाय। त्यामुळे म्हणून आमचा अजूनही उमेदवार म्हणजे मिळत नाही असं म्हटलं तरी चालेल। नाशिकला रिप्रेझेंट करण्यासाठी कोण असं मातब्बर सीट त्यांना काय मिळत नाही ते आम्हालाही काही कळत नाही अजून। पण पहिले तर एकदम गृहिणींच्या भाषेत त्यांनी म्हटलंय की कुठला मसाला चांगला ते कळत नाही। तुम्ही काय झाली मिसळ खाऊन? अच्छा, काय आता कसं वाटतंय राजकारण? मराठी इतना आता नहीं। हिंदी क्या लगता है अभी जो ये पॉलिटिक्स शुरू है किस तरह से देखते हैं आप? पॉलिटिक्स है मेरा इंटरेस्ट पार्टी नहीं है इसके लिए। हाँ, तो टीव्ही वगैरे देखते की नाही आपण? हाँ देखती है। तर मला राजकारणात इंटरेस्ट नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। अजून काही मिसळप्रेमी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। मित्र, कुठले तुम्ही? काय हाँ, कुठले तुम्ही? नागपुर से। इकडे काय नाशिककडे? ना एकदम मिसल ये आया है एक्चुअली नागपुर से मेरा फ्रेंड। मराठी हिंदी? तो हिंदी हिंदी यस। आजकल जो ये पॉलिटिक्स शुरू है कैसे देखते हैं आप? एक्चुअली न्यूट्रलिटी से देखते हैं पॉलिटिक्स। हम तो मिसळ एंजॉय करना है सर, नॉट फॉर पॉलिटिक्स, बट या थोड़ा न्यूट्रलिटी से देखते हैं। यस। क्या लगता है ये
पॉलिटिक्स किस आधार पर होनी चाहिए? आई गेस डेवलपमेंट वगैरह इश्यूज वगैरह रहे तो उस बेसिस पे ज़रूरी है, मतलब कास्टिज्म वगैरह पे नहीं होना चाहिए, ऐसा मैं सोचता हूँ. या डेवलपमेंट शुड बी द फर्स्ट प्रायोरिटी मेरे हिसाब से तो भी. तर प्रत्येकजण हेच म्हणतोय की विकासाच्या मुद्द्यावरती हे राजकारण हवं आहे. हॉटेलचे मालक आहेत, त्यांच्याशी आपण खरं तर बोलूयात. काय परिस्थिती आहे राजकीय, कशा गप्पा रंगलेल्या आहेत? नमस्कार. राजकीय गप्पा खूप रंगल्या आहेत. बाहेरनं पण मुंबई, पुणे, गुजरातवरनं पण कस्टमर येत असतात. मग त्यांना ते पेपरमध्ये माहीतच असतं, बाबा नाशिकचं काय, नाशिकचा उमेदवार ठरला का असं सारखं चालू आहे. काय विचारतात भरपूर, त्यांना सांगतो नाही ठरणार आहे, आणि जो ठरेल, जो येईल तो नाशिकचं भलंच करणार आहे आणि भलं करणारा असावा. कारण मी डॉक्टर गुप्तेंचा काळ पण बघितलेला आहे. डॉक्टर वसंतराव गुप्तेंनी इतकं कार्य केलेलं आहे, नाशिकचं इतकं भलं केलेलं आहे. आज कवी कालिदास असो, स्विमिंग पूल असो, रस्त्यांची दूरदृष्टीने त्यांनी त्यावेळेला कामं करून ठेवले. आज पण ते कामं चालतात आहे. आज नाशिकला पण असा एक खासदार येवो का त्यांनी नाशिकचं खूप भलं करावं. जसं सुवर्ण ट्रायंगल आपण म्हणतो, मुंबई पुणे नंतर नाशिकचे. मुंबई पुण्याच्या मानाने नाशिकची सुधारणा कमी, पाणी हवा मुबलक आहे, पण त्याची सुधारणा पण तेवढ्याच व्यवस्थित करतात आहे. पण अजून काही चांगलं व्हायला पाहिजे. नाशिकचं पर्यटन पण विकास होतोय. मिसळचं नाव जगामध्ये गेलेलं आहे नाशिकचं. तर पर्यटनाच्या बाबतीत पण कोणी नेता असा येवो, खासदार येवो का त्यांनी पर्यटन पण त्याचा विस्तार अजून करावा असं वाटतं. नाशिक काय वाटतंय महायुतीकडून उज्ज्वल काय म्हणून? दोन्हीपैकी दोन्ही जे आले ते चांगलंच काम करणार आहे, नाशिकचं भलंच करणार आहे. पुण्याची ट्रेन असो किंवा मेट्रो ट्रेन असो, जे पण कराल ते नाशिकचं भलंच होईल. दोन्ही नेते तुल्यबळ आहेत. म्हणजे नाशिकचा हा तिढा जो आहे तो काही केल्या सुटत नाही आहेत. नाशिकची जागा कोणाला मिळेल हे महायुतीमध्ये अजूनही ठरत नाही आहेत. तर महाविकास आघाडीकडून दुसरीकडे आपण जर बघितलं तर जो नाशिकसाठी उमेदवार म्हणजे जिल्हा प्रमुख जे विजय करंजकर इच्छुक होते त्यांचा देखील ऐनवेळी पत्ता हा कट करण्यात आला आहे. त्यामुळे तिथे देखील नाराजी आहेत. एकंदरीतच या सर्व चर्चा ज्या आहेत त्या नाशिकच्या मिसळच्या हॉटेलमध्ये देखील रंगलेल्या आहेत. कॅमेरॉन किरकाटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.